हर घर रावण पग पग लंका, हर घर रावण पग पग लंका, इतने ईमानदार तुकाराम कहाँ से लाऊं। जो संत तुकाराम थे वो पहले उनको नहीं पचे और आज के जो ईमानदार तुकाराम है ये भी उनको नहीं पच पा रहे। मान्य सर्वोच्च न्यायालयाने समान काम आणि समान वेतन हे धोरण लागू केले आहे। ते धोरण आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावं, ह्या आमच्या प्रमुख 6 मागण्या आहेत। बंद झालेल्या शाळा आहेत ज्या शासकीय त्या आरंभ झालेल्या पाहिजे आणि ज्या शाळा सुरू आहेत त्या शाळा ज्या आहेत त्याचं सुशोभीकरण झालेलं पाहिजे। म्हणजे शिवरायांच्या, महात्मा फुलेंच्या, बाबासाहेबांच्या, अण्णाभाऊच्या नावानं तुम्ही पुरस्कार देताय। पुरस्कार देताय म्हणजे त्यांचा सरळ सरळ तुम्ही अपमान करताय ना। ज्यांना तुम्ही पुरस्कार दिला अशा लोकांना तुम्ही न्याय दिला नाही। अगर हम अतिक्रमण करना चाहे तो पूरे देश पे भी कर सकते हैं, क्योंकि हम देश को बचाते हैं तो अपने हक के लिए लड़ भी सकते हैं। सरकारने चतुर्थ श्रेणीचे पदच बंद केले म्हणतात आणि ते रोजंदारी पद्धतीने भरून राहिले आणि जे महत्त्वाचे पद होते आमचे जे प्रमोशन होता तो पण प्रमोशन होऊन नाही राहिले। तो हमारी मांग है कि 40 साल के लोगों को, जो कलाकार लोग हैं उनको पेंशन मिलना चाहिए। एसटी में, रेलवे में, सब जगह इनकी फ्री में पास होना चाहिए इनकी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कलावंताच्या बाबतीमध्ये की माझे 100 भाषणं आणि एक कलावंताचा जलसा, कलावंताच्या जलसेमध्ये एवढी ताकद आहे तरी सरकार हे विसरत आहे। शेतीच्या बदल्यात आम्हाला फक्त मोबदला मिळालेला आहे, त्याच्या बदल्यात काहीच मिळालेलं नाही आणि घरात आणखी आमचे घरं पडकीस आलेले आहेत। गावातले बहुतांश घर पडकीस आलेले आहे, जीवितहानी होऊ शकते। लाडकी बहीणच्या नावावर ते सर्वांना लाडकी बहीणचे 1500 रुपये देतात। मग आम्ही पण लाडक्या बहिणी आहो ना, आम्हाला नेहमी असं तुटपुंचं मानधन वाढवून देतात आणि बस झालं म्हणतात। महाराष्ट्र राज्य सीडीओ संघटनेचा विजय असो, महाराष्ट्र राज्य सीडीओ संघटनेचा विजय असो। समान काम समान वेतन मिळालंच पाहिजे, समान काम समान वेतन मिळालंच पाहिजे। राज्य निधी असोसिएशन आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, राज्य निधी असोसिएशन आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, समान काम समान वेतन मिळालंच पाहिजे। अरे बंद करा, बंद करा कंत्राटीकरण, बंद करा, बंद करा, बंद करा खाजगीकरण, बंद करा। महाराष्ट्र राज्य सीडीओ संघटनेचा विजय असो, महाराष्ट्र राज्य सीडीओ संघटनेचा विजय असो। ये मोर्चा नागपुर के विधिमंडल पर पहुंचा है। जो महाराष्ट्र का विधिमंडल है, इस समय शीतकालीन सत्र चल रहा है नागपुर में। ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजना जो होती है, रोजगार गारंटी योजना, इसके जो क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर्स हैं, इन लोगों का ये मोर्चा है। इनकी मांगों से जरा जुड़ने का प्रयास करते हैं। किन मांगों के साथ ये मोर्चा है आपका? नमस्ते सर, हम पिछले 15 साल से इस मनरेगा योजना में काम कर रहे। हमारे प्रमुख 5 मागणी है, 6 मागणी है। जो पहिली मागणी है, जे कर्मचारी गेले 10 वर्ष सेवेमध्ये पूर्ण झालेले आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना शासन समवेत सेवा कंप्लीट करून घ्यावी। त्याच्यानंतर दुसरा आहे, ज्या त्रयस्थ संस्थेमार्फत आमच्या मनरेगा कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे ती रद्द करून त्यांना राज्यनिधी असोसिएशन मार्फत त्यांची नियुक्ती देण्यात यावी। त्याच्यानंतर आमची तिसरी प्रमुख मागणी आहे की सुधारित आकृतबंधाप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा। मागील मानधनवाढीमध्ये काही फरक आहेत, ते फरक सुद्धा शासनाने आम्हाला अजूनपर्यंत दिलेले नाही आहेत। वाढत्या महागाईप्रमाणे आम्हाला मानधनामध्ये वाढ देण्यात यावी आणि जो मान्य सर्वोच्च न्यायालयाने समान काम आणि समान वेतन हे धोरण लागू केले आहे ते धोरण आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावं, ह्या आमच्या प्रमुख 6 मागण्या आहेत। तुम्ही याआधी कधी शासनाशी बोलणी केली का? निवेदन सर, भरपूर वेळा आम्ही याआधी शासनाला निवेदन दिलेले आहेत, परंतु त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला योग्य प्रमाणात आम्हाला दाद दिली जात नाहीये। म्हणून आम्ही आज या ठिकाणी विधान भवनावरती एक दिवसीय लक्षणीय मोर्चा आणलेला आहे। काय डेलिगेशन गेलंय तुमचं की काय? सर, आत्ताच आमचं जे शिष्टमंडळ आहे ते माननीय मंत्री महोदयांशी बोलण्यासाठी आतमध्ये गेलेलं आहे। आम्ही त्यांचीच आता वाट पाहत आहोत। अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। दलित संपादकावर हल्ला करणारा अटक झालीच पाहिजे। बंद झालेल्या शाळा आरंभ झालेच पाहिजे। अडाणीला जे कर्ज माफ केलं ते पैसे परत घेऊन ते पैसे शाळेला लावलेच पाहिजे। शिक्षाचं राष्ट्रीयकरण झालंच पाहिजे। झोपडपट्टींना कायद्या अंतर्गत करण्याची जी आर निघले त्यांना स्थायी पट्टे मिळालेच पाहिजे। आमची मागणी, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बॅरिस्ट, आम्ही अधिवेशनच्या काळात धरणे दिले आजपर्यंत आणि आज हा मोर्चा आणलेला आहे।
जे आमचे दलित संजय भंडारे जे संपादक आहेत साप्ताहिक होना यांच्यावर हल्ला झालेला आहे, त्यांच्यावर जो हल्ला करणार आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जे पत्रकार संपादकाच्या कारण सुरक्षेचा कायदा आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा लावला पाहिजे. झोपडपट्टीचा एक GR निघालेला आहे की जी लोक 10 वर्षापेक्षा जास्त राहतात त्यांना स्थायी करण्याची जबाबदारी कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर, समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांची एक समिती आहे. त्यांनी त्यांच्याकडे निरीक्षण करून त्यांना पट्टेवाटप करण्याची तरतूद आहे ती पूर्ण झाली पाहिजे. बंद झालेल्या शाळा आहेत ज्या शासकीय त्या आरंभ झालेल्या पाहिजे आणि ज्या शाळा सुरू आहेत त्या शाळा ज्या आहेत त्याचं खुबीकरण झालेलं पाहिजे. ज्या CBSEच्या शाळा आहेत त्या पॅटर्नवर त्यांची रखरखाव झालेला पाहिजे. जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. या सगळ्या बाबी ज्या आहेत या सगळ्या बाबीवर राज्य सरकारने त्वरित लक्ष दिलं पाहिजे. या मागणीसाठी हा मोर्चा आहे. महाबोधी विहार, नागपूर, दिल्ली आणि मुंबईला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे जे गेल्या अनेक वर्षापासून अपुरं आहे त्याचं काम शीघ्रगतीने होऊन लवकरात लवकर पूर्ण झालेलं पाहिजे ही मागणी आमची आहे. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, ॲडव्होकेट वाघमारे साहेब आगे बढ़ो, ॲडव्होकेट वाघमारे साहेब आगे बढ़ो, ज्योतिबा फुलेंचा. शासन पुरस्कार प्राप्त महासंघ आहे. जी शाहू फुले आंबेडकरांच्या नावावर जो महाराष्ट्रामध्ये पुरस्कार दिलेले आहेत अशी लोक किमान 4000 महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु या लोकांचं वय 60 ते 65 वर्ष झालेलं आहे. आर्थिक बाबतीत त्यांची कुठलीच समस्या शासनानं सोडवलेली नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघाच्या वतीनं आमची अशी म्हणणं आहे की 15,000 रुपये यांना मानधन सुरू करण्यात यावं. ST बस जी आहे सगळ्या प्रकारच्या त्यांना ते फ्री ऑफ चार्जेस असावं आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात यावी. अशा छोट्याशा आणि 3 मागण्या आहेत. आणि सरकारच्या अखत्यारीतला विषय म्हणजे शिवरायांच्या, महात्मा फुलेंच्या, बाबासाहेबांच्या, अण्णाभाऊच्या नावानं तुम्ही पुरस्कार देताय. पुरस्कार देताय म्हणजे त्यांचा सरळ तुम्ही अपमान करताय ना. ज्यांना तुम्ही पुरस्कार दिला अशा लोकांना तुम्ही न्याय दिला नाही. म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणी करता, तुम्ही लाडके शेतकरी, लाडके दाजी, लाडके मेवणे, लाडके पाहुणे हे सगळे लोक तुम्ही करताय. पण ज्यांनी खरंच 40-50 वर्ष तळागाळामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं आरोग्य शिक्षण असेल, अंधश्रद्धा असेल, इथलं सामाजिक उत्थान असेल, राजकारणाची पटलावर सामाजिक, आदिवासी, वंचित, दलित या घटकामध्ये या लोकांनी कामं केलेले आहेत. आणि या लोकांची आज उपासमार होते. त्याच्यामध्ये महिला पण आहेत. चापलुशी करून काय पुरस्कार घेणारे लोक आहेत आमच्याकडं. नाही अशातली गोष्ट. शासन कलावंतांना मानधन देतं ना, सगळ्यांना देतं. कलावंतांना मान देतं, वाघ्या मुरळीला देतं, पोतराजाला देतं, डबडे वाजवणाऱ्याला देतं. पण ज्यांनी खरं बाबासाहेबाच्या विचारातलं या महाराष्ट्रामध्ये त्या तालुक्यात, त्या जिल्ह्यामध्ये, त्या भागामध्ये काम केलं ती ही सगळी लोक आहेत जी यांना शासनानं पुरस्कार दिला आहे. पुरस्कार दिला आणि मोकळे झाले. म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं दिलेला पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे महाराष्ट्रातले 2 जो पुरस्कार जर सोडले तर बाकीचे 184 जे पुरस्कार आहेत या पुरस्कारामध्ये सगळी ससेवलपट आहे. सब घोडे 12%. म्हणून शासनाचं आपण लक्ष वेधतो याच्याकडे की ज्या लोकांना तुम्ही पुरस्कार दिलेत या लोकांच्या काही आर्थिक मागण्या आधी कधी तुम्ही प्रतिवेदन दिलेलं आहे? अनेक वेळा 30-40 वर्षापासून आपण भांडण करतोय. काय म्हणणं पडतं शासन टाळतंय. शासन टाळतंय. पण शासनानं जोपर्यंत टाळण्याचा प्रयत्न केला या 8 दिवसामध्ये आपण जे काय पुरस्कार प्राप्त लोक आहेत यांचे सगळे पुरस्कार आम्ही देवेंद्र फडणवीसच्या कार्यालयामध्ये जमा करणार आहोत. आम्हाला तुमचा पुरस्कार नको, आम्हाला तुमचं काहीही नको. त्याचं कारण असं आहे की आज आमच्या पुरस्कार प्राप्त लोकांना BP आहे, शुगर आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत. साहित्य और कला ये देश को ऊंचा उठाने के लिए और सामाजिक जनजीवन को बेहतर बनाने के लिए एक बेहतर ज़रिया होता है. इन कलाकारों की, इन साहित्यकारों की और इन पुरस्कार प्राप्त उन सुधीजनों की ये मांग है कि इन्हें इनके उस उम्र में, जिस उम्र में ये कुछ कर नहीं पाते हैं, उस उम्र में संभालने की ज़रूरत है और इसके लिए पेंशन चाहिए है. ये मोर्चा भी इस समय शीतकालीन अधिवेशन पर चल रहा है. भारत माता की जय, भारत माता की जय. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान.
इस शीतकालीन सत्र में हमने जो देखा कि जो पूर्व सैनिक हैं सीमा पर लड़ते हैं, लेकिन इस समय इस शीतकालीन अधिवेशन में अपनी मांगों के साथ खड़े हैं। किस मांग के साथ है ये मोर्चा? हमारा ये मोर्चा दो ही मांगों के लिए है। एक मांग ये है हमारी कि हमारा आमदार होना चाहिए, जिस तरह से शिक्षक मतदार संघ का वगैरह जो होता है आमदार, उस तरह होना चाहिए। और राज्यपाल नियुक्त एक हमारा एमएलसी में पहले आमदार थे हमारे, लेकिन मुझे लगता है 1996 में 6-7 में हमारे एमएलसी में आमदार थे, लेकिन कुछ सालों के बाद उनको निकाल दिया गया। मतलब ये प्रतिनिधित्व होना चाहिए। प्रतिनिधित्व इसलिए होना चाहिए कि आजकल जो भी हमारा प्रतिनिधि एक मंत्री जो दिया जाता है, उसको सैनिकों के बारे में, सैनिकों की समस्या के बारे में कतई पता नहीं होता, और इसके वजह से हम जो भी मांगे करते हैं वो उसको कचरे के पेटी में डाल देते हैं। हमारी इतनी संगठनाएं, वो सैनिक जो भी मंत्री है वो जिस डिस्ट्रिक्ट का है उस डिस्ट्रिक्ट की संगठना उसके पास 4 कागज लेके जाती है, लेकिन उस पर अमल नहीं होता। किस तरह की समस्याएं इस समय फेस करते हैं आप? इस समय अभी जैसे हमारे शहीद परिवार है, शहीद परिवारों को जो गवर्नमेंट जो जीआर निकाल रही है वो जीआर पे अमल नहीं होता है। हमारा सैनिक कल्याण विभाग है, सैनिक कल्याण विभाग में जीआर के हिसाब से जो भी कार्रवाई होनी चाहिए वो होती नहीं है, और जब हम संगठन मिलके उनको निवेदन देते उस निवेदन पे ध्यान दिया नहीं जाता। और जो मंत्री, सैनिक कल्याण मंत्री जो होता है, वो हम लोगों को आज तक कभी मीटिंग के लिए समय नहीं दिया हुआ है। सिर्फ हमारे कागज रखते हैं, उनके पीए के द्वारा कागज कचरे में चले जाते हैं। 100 कागज भेजने के बाद एक आध कागज पे रिप्लाई आता है, वो भी रिप्लाई इस तरह से आता है कि उसका क्लियरिफिकेशन होता नहीं है। जैसे अभी हम लोग शहीद परिवार को खेती मिलने का जो प्रावधान दिया हुआ है, उसमें ऐसी त्रुटियां देते हैं कि जगह उपलब्ध नहीं है। वो जगह आपने उपलब्ध करके देनी है, क्योंकि आप इतनी कंपनियां को जगह दे सकते हैं गवर्नमेंट कोटे से, तो हम लोगों को भी दे सकते हैं। और हमें हमारे कई सैनिकों को ये बताया गया है कि यहाँ पे जगह, जैसे हम लोगों को ये बताया जाता है कि आप ही बताओ कहाँ पे जगह खाली है, हम दिलवा देंगे। जब दिलाने के लिए हम कागज पे, डॉक्यूमेंट पे देते हैं, तो वो बोलते हैं वो वहाँ पे अतिक्रमण ऑलरेडी है, वो हम निकाल नहीं सकते। तो इसका मतलब क्या हम सैनिक भी अतिक्रमण कर लें? अगर हम अतिक्रमण करना चाहें तो पूरे देश पे भी कर सकते हैं, क्योंकि हम देश को बचाते हैं तो अपने हक के लिए लड़ भी सकते हैं। दूसरा मुद्दा ये है कि हमारे जो भी सैनिक है, जैसे 4 साल 5 साल सेवा करके सैनिक एक्सीडेंटल डेथ हो जाती है, तो जिस तरह गवर्नमेंट अगर इसके अनुकंपा तौर पे नौकरी देते हैं, उस तरह से हमारे सैनिकों के परिवार को अनुकंपा तौर पे नौकरी देनी चाहिए। यही हमारे 2 मुद्दे हैं। लेकिन हम पिछले 8 दिन से यहाँ बैठे हुए हैं, 9 तारीख से आज तक हम बैठे हैं, कभी भी कोई प्रतिनिधि उनका आया नहीं है। आज एक प्रतिनिधि 4 बार आके गया, ये मिलने आएंगे, वो मिलने आएंगे। तकरीबन 4 घंटे हो गए हम लोग यहाँ पे खड़े हैं, अभी तक कोई मिलने भी नहीं आया और कोई बात भी नहीं कर रहा है। और मेरे हिसाब से तो मुझे ये लग रहा है कि जो नेशनल न्यूज़ चैनल है उनको बताया गया है कि हमारे तक आए मत। लोकल न्यूज़ चैनल बहुत से आके जा रहे हैं, हमारे फ़ोटो लेके जा रहे हैं, बाइट लेके जा रहे हैं। नेशनल न्यूज़ चैनल कहाँ है? आज अगर सैनिक यहाँ पे आंदोलन के लिए खड़ा है, गवर्नमेंट को ये लज्जास्पद बात है। मैं तो बोलता हूँ जिस दिन इनको हमने निवेदन दिया था कि इतने तारीख को हमारा ये 2 मुद्दे पे हम आंदोलन कर रहे हैं, उसी वक्त हमारा प्रतिनिधि, हमारा एक मंडल वहाँ पे बुलाना चाहिए था, लेकिन इन्होंने ध्यान नहीं दिया। आज हमारी जो संख्या कम नहीं है, संख्या ये हमारा ये पहली बार हम आंदोलन कर रहे हैं। हम सोचते कि गवर्नमेंट आके हमसे पूछे, हमारे मुद्दे ले, उस पर अमल करे, लेकिन वो अगर नहीं कर रहे हैं तो हम महाराष्ट्र लेवल पे ही नहीं, हम ऑल ओवर इंडिया लेवल पे भी हम ये आंदोलन करेंगे। लेकिन हम ये चाहते हैं, हम डिसिप्लिन सोल्जर हैं। अभी आपने देखा होगा हम कहीं इधर उधर नहीं गए, हम डिसिप्लिन से ही है, कहीं उल्टी बात की नहीं है। लेकिन हमें अगर मजबूर किया जाए तो हम उस पर भी आ सकते हैं। सैनिक सीमा पर देश की रक्षा के लिए तैनात है और यहाँ अपनी मांगों के लिए मोर्चे में खड़ा है। महसूल सेवक यानी कि कोतवाल संगठन है ये, और इनका ये मोर्चा इस समय शीतकालीन सत्र में दिखाई दे रहा है। काय मागणी आहे या मोर्चाची? आमची एकच मागणी आहे, वेतन श्रेणी. वेतन श्रेणी म्हणजे चतुर्थ श्रेणी, जी चतुर्थ श्रेणी होती ते पद रिक्त केल्यामुळे, सरकारने चतुर्थ श्रेणीचे पद निरसन केल्यामुळे आमची मागणी आता वेतन श्रेणीची आहे। S1 प्रमाणे आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे. आजपर्यंत आम्ही कोतवाल संघटना होती, फक्त त्यांचं नाव बदलून महसूल चौक संघटना केलं. पण आमची जी मागणी आहे, मुख्य मागणी डावलून, जी आमची मुख्य मागणी चतुर्थ श्रेणीची होती, ती पद निरसन केल्यामुळे वेतन श्रेणी ही S1 प्रमाणे आम्हाला मिळाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही आज
13 तारखेला संत्रानगरी नागपूरला इथं आंदोलन करीत आहोत. श्रेणी डावलण्याचं काही कारण? सरकारने चतुर्थ श्रेणीचे पदच बंद केले म्हणतात आणि रोजंदारी पद्धतीने भरून राहिले आणि जे महत्त्वाचे पद होते आमचे जे प्रमोशन होता तो पण प्रमोशन होऊन नाही राहिले आणि चतुर्थ श्रेणीचे पद निरसन झाल्यामुळे आता आम्ही वेतन श्रेणी मागून राहिलो. S1 प्रमाणे आम्ही पण शासनाचे कर्मचारी आहोत, शासनाचे 24 तास कर्मचारी आहोत, शासनाचे 24 तास काम करतो आणि एवढं काम करूनसुद्धा आम्ही मागील 2 महिन्याच्या अगोदर जवळपास 14/9 ते 14/10पर्यंत 11/9 ते 14/10पर्यंत 32 दिवस आंदोलन केलं नागपूरच्या संविधान चौकात. त्याच्यात 11 दिवस आम्ही अण्णत्याग आंदोलन केला. तेवढं करूनसुद्धा महसूल मंत्री येऊन फक्त आश्वासन देऊन गेले. एक बैठक लागली, त्या बैठकीमध्ये काही निष्पन्न झालं नाही आणि म्हणूनच त्या बैठकीचा काहीतरी फलश्रुत मिळावा या उद्देशाने आम्ही आज 13 तारखेला नागपूरच्या संत्रानगरीमध्ये ह्या अधिवेशनामध्ये आंदोलन लावला की आमची वेतन श्रेणी मंजूर करावी व आम्हाला सन्मानाने जगण्याची संधी द्यावी. शासन काय चालढकल करत आहे, काय प्रभावामध्ये काय किती प्रभाव. आम्ही 32 दिवस बसलो मागं, त्यावेळेस काय आश्वासनं दिले. 16 तारखेला मिटिंग लावली, SS मिटिंग झाली, नंतर काय करतो बोलतो चालतो एवढेच सांगतात फक्त. बाकी काय प्रतिवेदनाला कधी उत्तर? काहीच नाही, कुठला पत्रव्यवहार झालेलाच नाही अजून. पत्रव्यवहार होत नाही तोपर्यंत आमचं संघटनेचं आंदोलन कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. आता या हिवाळी अधिवेशनाला तुम्ही मोर्चा घेऊन आलात, शासनाशी बोलणं झालंय? नाही ना, कुठलेच अजून काय पत्रव्यवहार हे आलेलं आहे. शासनाचा कुठला प्रतिनिधी आलाच नाही आम्हाला बहुत. तुम्ही जाऊन भेटलात? आम्ही नाही जाऊन भेटलेलो. प्रतिवेदन दिलं नाही? निवेदनं दिलेली यापूर्वी संघटनेने. आता या मोर्चाच्या वेळी ह्या मोर्चाचे मिळालेले शासनाला. हो का? हो. मग आता हे आंदोलन असंच सुरू राहणार? हो, राहणार ना सुरूच. ते इथे चालेल की पुढे पुढे कुठे चालेल? इथे चालून पुढे संघटना निर्णय घेईल संध्याकाळी काय असेल ते. कलाकारों की मांग क्या है? देखिए, इन कलाकारों की मांग है कि जिस तरह सरकार ने 50 वर्ष के लोगों को वो दिया है, पेंशन दी है, तो अब हमारी मांग है कि 40 साल के लोगों को, जो कलाकार लोग हैं, उनको पेंशन मिलना चाहिए. ST में, रेलवे में, सब जगह इनकी फ्री में पास होना चाहिए इनकी, क्योंकि ये जो कलाकार लोग हैं वो आज समाज प्रबोधनकार भी है. उन्होंने पूरे देश को जगाने का काम किया. हम सब ने हमारे राज्यों को और हमारे समाज को जागृत करने का काम करते हैं हम लोग हमेशा. तो इनको अगर सहायता नहीं देती है सरकार, यानी सरकार निकम्मी सरकार है कलाकारों के लिए. और हम ये इस मंच से मांग करते हैं कि सभी कलाकारों को मानधन बढ़ाकर 10,000 रुपये होना चाहिए. आज 5,000 में क्या होता है? 5,000 में कोई मंत्री संतरी नेता लोग अपना गुजारा बसर करके बता दे, हम तैयार है 5,000 देने के लिए. इसलिए शीतकालीन 10,000 दिए जाए. ये शीतकालीन सत्र में कलाकार की पहुंचे अपने मांग के साथ, अपने पूरे साज के साथ, अपनी आवाज के भी साथ. मी भंडारी जिल्ह्यातून आलेलो आहो. माझं नाव ज्ञानीराम डोळे आहे आणि हे संस्कृती टिकवण्यासाठी सरकारचं पूर्ण धोरण पाहिजे. अगर ही संस्कृती टिकून राहिली नाही तर आमचा देश एकच आपला आमच्या देशावर चढाई करणार आहे. कारण की महात्मा गांधीने हे संस्कृती पायी हे टिकवून ठेवलं, एकत्र गोळा केला. इंग्रजाच्या अगोदर आपण अलग अलग भटकत होतो, परंतु महात्मा गांधींनी या संस्कृती विषयावर एकत्र केला. वेळोवेळी त्यांनी भजनाचा कार्यक्रम घेतला, तुकडोजी महाराजांनी भजनाचा कार्यक्रम घेतला आणि या देशाला वाचवलं. अगर या संस्कृती टिकवून सरकार ठेवणार नाही, मोर्चाची मागणी काय आहे? ह्या इथे जे आहे कलाकारांचं दर जिल्ह्यामध्ये 500 मानधन, 500 रुपये, 500 लोकांचं 5,000 जो मानधन देत आहे तो योग्य मानधन नसल्यामुळे आम्हाला हा मानधन 10,000चा किमान मध्ये पाहिजे. आणि जिल्हा समिती कार्यालयामध्ये जे प्रकरणाची संख्या आहे 100, ती 100 ना आम्हाला 500 पाहिजे आणि ती मागणी झालीच पाहिजे पूर्ण. आणि वय मर्यादा जी आहे पंचायत समिती कार्यालयामध्ये 50 वर्षाची वय मर्यादा दिली आहे, ती वय मर्यादा कमी करून देण्यात यावी. किमान आम्ही 40 वर्षामध्ये तरी अर्ज दाखल करू शकलो पाहिजे. आणि आमचे अर्ज जे आहे प्रकरण हजारोंच्या संख्येने पेंडिंग मध्ये राहतात, त्या अर्जाची तपासणी
करून सरसकट मंजूर करावी अशी विनंती आहे आमची सरकारला. कलेच्या कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम करणारे कलावंत आहेत तिथे? कलेच्या सर्व क्षेत्रामध्ये कलावंत आहे. काही भजन मंडळ आहे, भारुडकार, भागवतकार, कीर्तनकार, शाहीर कलावंत, दंडार, शैलार, वराडी गीत, वारकरी सांप्रदायिक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, एवढी हे सर्व कलावंत आहेत आणि हे देशाची संस्कृती कायम टिकवण्याचे कार्य करतात. त्यांना न्याय मिळाला नाही तर मग ह्या जगामध्ये आहेच तरी काय. सप्टेंबरला विधान भवनावर आलेला आहे. याचं कारण असं आहे की आम्हा कलाकारांना मानधन जे मिळते, तुटपुंज मानधन मिळते, 5,000 मानधन मिळते. 5,000मध्ये काय होतं, आम्हाला जवळपास 10,000 पेन्शन मिळालं पाहिजे, मानधन मिळालं पाहिजे, जेणेकरून आमचा परिवार चांगल्या व्यवस्थित चाललेला पाहिजे. आज कलाकाराच्या माध्यमाने या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन इंग्रजाच्या विरोधामध्ये लढा उभारला आणि त्याचा एक भाग म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये कारणीभूत झालेला आहे. तेव्हा आमच्या सगळ्या कलाकाराच्या वतीनं आमची सरकारला एकच मागणी आहे की सरकारने आम्हाला आमचं जे 5,000 मानधन आहे त्यावरून वाढ करून 10,000 मानधन देण्यात यावं. त्याचप्रमाणे सरकारी बसेसमध्ये आम्हाला फ्री बस सेवा मिळण्यात यावी आणि त्याचप्रमाणे मेडिकलला सुद्धा आमचा फ्री औषधोपचार व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कलावंताच्या बाबतीमध्ये की माझे 100 भाषणं आणि एक कलावंताचा जलसा. कलावंताच्या जलसेमध्ये एवढी ताकद आहे तरी सरकार हे विसरत आहे की ज्या कलावंतांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा सर्व कलावंताच्या वतीने या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्या कलावंताची अवहेलना हे महाराष्ट्र सरकार करत आहे. आम्ही अशा महाराष्ट्र सरकारचा कलावंताच्या वतीने निषेध करतो. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. नाही झाल्या तर आम्ही मात्र कलावंत सगळे एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं तीव्र आंदोलन उभं करू आणि सरकारला भेटी बांधल्याशिवाय राहणार. हिवाळी अधिवेशनावर हा कलावंतांचा मोर्चा. खैरी डालगावचा अवॉर्ड घोषित झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. खैरी डालगावचा अवॉर्ड घोषित झालाच पाहिजे. पुनर्वसनाचा मोबदला जागा लवकरात लवकर, पुनर्वसन लवकरात लवकर, अवॉर्ड घोषित. अरे हमारी मांगे, आमची मागणी, हमारी मांगे. खैरी ढालगाव प्रकल्पग्रस्तांचा हा मोर्चा आज हिवाळी अधिवेशनावर आलेला आहे. काय मागण्या आहेत? सर, एकूणच आमचं मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर मोबदला आमचा हवा. जो शासकीय कायद्यानुसार जो उचित जो मोबदला आहे तो आम्हाला आमच्या गावकऱ्यांना मिळाला हवा. जर आम्ही आमच्या गावाचा पुनर्वसनाचा प्रकल्प जर बघितला असता, कुच्ची बॅरेजचा प्रकल्प हा 2017पासून 13पासून सुरू आहे आणि 2021पासून आमच्या गावाला पुनर्वसन बाधित म्हणून कलम लागली आहे. जो कायदा पारित झालेला आहे तो 2021पासून तो 2023च्या अंतिमपर्यंत, तो नोव्हेंबरपर्यंत तो आम्हाला मोबदला मिळायला पाहिजे होता. परंतु वारंवार शासन आणि प्रशासनाकडून वारंवार याच्यामध्ये मुदतवाढ घेतल्या जात आहे आणि आमचा जो प्रकरण आहे ते याला डिले केला जात आहे. तर आमचे आणि बाकी जे पूर्ण झाला काय प्रकल्प जवळपास हा 90-95% पूर्ण झालेला आहे आणि शेतीचं काही प्रमाणात झालेलं आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत एकूण 3 गावाचं पुनर्वसन आहे. 2 गावांना त्यांचा मोबदला मिळाला आहे. त्यांचा भूखंड वाटप पण जवळपास होतच आलेलं आहे. परंतु आमचं गाव, आमच्या गावाला ना त्याचा मोबदला मिळाला ना भूखंड वाटपाचा अजून जागा निश्चित झालेली आहे. तर याबद्दल आमचा जो आक्रोश आहे तो आम्ही या ठिकाणी मांडायला आलेलो आहे. काय मिळत आहे शेतीच्या बदल्यात? शेती की शेतीच्या बदल्यात नोकरी? काय शेतीच्या बदल्यात आम्हाला फक्त मोबदला मिळालेला आहे, त्याच्या बदल्यात काहीच मिळालेलं नाही. आणि घरात आणखी आमचे घरं पडकीस आलेले आहेत. गावातले बहुतांश घर पडकीस आलेले आहे. जीवितहानी होऊ शकते. परंतु आम्ही वारंवार आमदार किंवा इथले आमचे महसूल मंत्री यांच्यापर्यंत गेलो असता आम्हाला निराशाजनकच आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला निराशाच झालेली आहे. आमचं काही समाधान झालेलं नाही आहे. त्यामुळे मग आम्ही या अनुषंगाने आज इथे आलेलो आहे. सभा काय मागणी घेऊन आलेली आहे?
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची महासभा ही वारंवार मागणी म्हणजे वारंवार मागण्या भरपूर आहेत आमच्या. सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे ग्रॅज्युटी आणि पेन्शन, जी 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर इम्प्लिमेंट केलं आणि मंजूर केलं. पण इथे आम्हाला GR काढत नाही आहेत महाराष्ट्र शासनामध्ये. गुजरात शासनाने ते मंजूर केलेलं आहे, गुजरात शासन देत आहे ग्रॅज्युटी आणि आपलं पेन्शन, पण महाराष्ट्र शासन अजून त्याच्यावरच आहे. म्हणजे कोर्टांच्या दिशानिर्देशावर सरकार काम करत नाही? नाही, अजिबात नाही. तर तुम्ही निवेदनं दिली असतील? आम्ही निवेदने देतो. आम्ही मागच्या वर्षी मुंबईला संविधान आपलं आझाद मैदानवर आम्ही रात्रभर धडक मोर्चे केले, आमरण अनशन केलं, भर पावसामध्ये आम्ही आमरण अनशन केलं, पण तरी सुद्धा आमच्या मागण्यांना ते पुढे जात नाही आहेत. तर अंगणवाडी सेविकांचं हे म्हणणं न ऐकण्याचं सरकारचं काय कारण वाटतं तुम्हाला? त्यांची उदासीनता काय आम्हाला कळत नाहीये की ते असं का वागतायत आमच्यासोबत. कारण की त्यांचं आम्ही आज 50 वर्ष झाले अंगणवाडी सेविका कार्यरत आहे आणि अगदी तळागाळातल्या लोकांचं ते हे काम करत असते, पण यांच्या बाबतीत आम्हाला उदासीनता. तर त्यांचं काय उद्दिष्ट आहे हेच आम्हाला कळत नाही आणि दरवेळेस आम्हाला काहीतरी आपलं लॉलीपॉप दिल्यासारखं थोडं देतात आणि मग आम्ही पुन्हा आमचं पुढचं मागणी आम्ही पुन्हा पुढे सरसावतो. शासन उदासीन आहे असं काही म्हणतात? हो, नक्कीच. आता लाडकी बहीणच्या नावावर ते सर्वांना लाडकी बहीणचे 1500 रुपये देतात. मग आम्ही पण लाडक्या बहिणी आहो ना, आम्हाला नेहमी असं तुटपुंजं मानधन वाढवून देतात आणि बस झालं म्हणतात. आता आम्ही इथे 2 महिने आंदोलन केलं, तेव्हा आम्हाला 5000 आणि 3000 मानधन वाढ केलं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी इन्सेंटिव्ह जे त्याच्यामध्ये सुद्धा 10 निकष लावलेले आहेत. म्हणजे मोबाईल, शासनाने आम्हाला मोबाईल दिला, तो मोबाईल सुद्धा कुठे कुठे ग्रामीण भागामध्ये नेटवर्क नसते, ग्रामीण नागपूरमध्येच नेटवर्क नसते. सर्व मुली काम करत असतात, परंतु तुमचं कामच दिसत नाही, तांत्रिक अडचणी असल्यामुळे दिसत नाही म्हणतात. आम्ही तर काम करतो ना. त्यांनी 10 निकष लावलेले आहेत, 10 निकषाप्रमाणे काम करतात मुली, परंतु त्यांना पण 3000 रुपये, 2000 रुपये सेविका आणि मदतनीसला 1000 रुपये असं त्यांनी प्रोत्साहन भत्त्याच्या याच्यामध्ये अडकवून ठेवलेलं आहे. सरसकट आम्हाला मानधनामध्ये वर्ग करून द्या. प्रोत्साहन भत्ता जो आहे 2000 आणि 1000 तो आम्हाला मानधनामध्ये वर्ग करून द्यावा, म्हणजे सर्वांना समान मानधन मिळेल. आता काय होत आहे, काही सेविकांना येत आहे प्रोत्साहन भत्ता आणि काही सेविकांना येत नाही आहे, त्यामुळे भरपूर नाराज आहे. काम करून सुद्धा त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळत नाहीये. आणि जे आहे आम्हाला एवढे कामं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे पेन्शन आणि ग्रॅज्युटी ही आम्हाला ताबडतोब लागू कर. आमची फाईल तयार आहे, ती फाईल माहिती नाही कुठे आहे, तर अजून आमच्या खात्याच्या मंत्री त्या अजून काही ह्या विषयावर बोलत नाहीये. आम्हाला लवकरात लवकर पेन्शन, आमच्या ज्या महिला 50 वर्ष झाले सेवा देत आहेत, परंतु आता ज्या त्या रिटायर्ड होतील 65 वर्षानंतर, त्यांना समोर काहीतरी पाहिजे ना, औषध पाण्याचा खर्च पाहिजे. जर त्या रिटायरमेंट नंतर काय करणार बिचाऱ्या? उद्या मुलांनी त्यांना नाही दिलं त्यांचे औषध, स्वतःच आहे आपलं जर मिळाले काहीतरी पेन्शनच्या स्वरूपात, तर त्या आपल्या आजारपणाचा खर्च करू शकतात. म्हणून आमचं मासिक पेन्शन आम्हाला मिळालं पाहिजे आणि ग्रॅज्युएटी सुद्धा मिळालं. गावागावात घराघरात काम करणारी ही अंगणवाडी सेविका यावेळी हिवाळी अधिवेशनाच्या याही सत्रात आपला मोर्चा घेऊन आलेली आहे. हर घर रावण पग पग लंका, हर घर रावण पग पग लंका, इतने ईमानदार तुकाराम कहाँ से लाऊं? विठ्ठल 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 विठ्ठल। तुकाराम मुंडे के समर्थ में समस्त नागपुर गण हमारे साथ में है और आज हमने विधान भवन घेराव का मोर्चा इसलिए निकाला है कि 8वीं 9वीं पास जो आमदार है वो कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे इनका विरोध कर रहे हैं, उनके निलंबन की मांग कर रहे हैं। लक्ष्यवेधी के समय सम्माननीय आमदार कृष्णा खोपड़े उन्होंने तुकाराम मुंडे जी के ऊपर आरोप लगाया कि उन्होंने भ्रष्टाचार किया है। कल के ही न्यूज़ हमने पढ़ी कि आज के पेपर में कि उनको क्लीन चिट दे दी गई है। तुकाराम मुंडे एक ईमानदार अफसर है, पूरा महाराष्ट्र साथ में नागपुर उनके साथ में खड़ा है। वो तुकाराम भी जो संत तुकाराम थे वो पहले उनको नहीं पचे और आज के जो ईमानदार तुकाराम है ये भी उनको नहीं पच पा रहे। तुकाराम जैसे अधिकारी, कर्तव्यनिष्ठ ईमानदार अधिकारी ये महाराष्ट्र की ज़रूरत है, ये नागपुर की ज़रूरत है और हर लोगों की ज़रूरत है। इसलिए ऐसे अधिकारी ये रहना चाहिए। इनके समर्थ में मैं संत तुकाराम बन के ये अपने कलयुग के तुकाराम का समर्थन करने आया हूँ।